चमत्काराला माणूस नमस्कार करतो. म्हणून महत्वाचा जो संदेश दिला जातो तो एका ईश्वराला ओळखण्याचा आहे. इस्लामचा मूळ संदेश तुम्ही मला विचाराल काय आहे, तर तो एका ईश्वराला ओळखण्याचा आहे. आताच अजान झाली, आपण अजान मध्ये ऐकलं अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. लोकांना वाटतं अकबर म्हणजे अकबर बादशाहबद्दल बोलतात का, भाषा अरबी आहे त्याच्यामुळे समजत नाही. अल्लाह म्हणजे अल्लाह परमेश्वर, अकबर म्हणजे महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. अल्लाहू अकबरचा अर्थ अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह महान आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये म्हणून भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. त्या भगवंताचा जय जयकार होतो मशिदीमधून, कोणा वेगळ्याचा होत नाही. सांगितलं मैं बळा नाही, मेरा खानदान बळा नाही, मेरा समाज बळा नाही. बळा कोण आहे, महान कोण आहे, महान तो ईश्वर आहे. त्याच्यानंतर म्हटलं जातं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कोणीही इतर ईश्वर नाही. मी कोणाची पूजा करत नाही, मी कोणाची वंदना करत नाही, मी कोणाची चाकरी करत नाही, मी कोणासमोरच झुकत नाही. तो जो खरा ईश्वर आहे मी फक्त त्याचीच प्रार्थना आणि उपासना आणि बंदगी करतो. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह. म्हटलं जातं की मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे पैगंबर आहेत, त्याचे प्रेषित आहेत, त्याचे सेवक आहेत, त्याचे दास आहेत. वो खुदा नहीं है. मैं मोहम्मद पैगंबर साहब की भी पूजा नहीं करता, मैं मोहम्मद पैगंबर साहब के आगे भी नहीं झुकता, मैं झुकता हूं सिर्फ अपने मालिक के आगे. दुसरा संदेश. त्याच्यानंतर म्हटलं जातं हय्या अल सलाह हय्या अल सलाह, नमाज कडे या, हो नमाज कडे या. हय्या अल फलाह, यशाकडे या, यशस्वीतेकडे या. यश पाहिजे ना तुम्हाला, यश तुम्हाला तिकडे मिळणार नाही जगामध्ये. यश मिळेल जेव्हा तुम्ही आपल्या ईश्वराचा कडे या. आणि त्याच्यानंतर शेवटी म्हटलं जातं ला इलाहा इल्लल्लाह, वो अल्लाह एक है, मैं उसी की बंदगी करता हूं. हा मूळ मंत्र सांगितला. आणि हा संदेश फक्त मोहम्मद पैगंबर साहेबांनी सांगितलं असं नाही, हे सांगितलं गेलं की जो प्रथम पुरुष या धर्तीवर आला त्याला आपण आदम अलैहिस्सलाम म्हणतो, आणि त्याची पत्नी हव्वा हे प्रथम जोडपं होतं. त्याच्यापासून ईश्वराने या सर्व विश्वामध्ये राहणाऱ्या पुरुष आणि स्त्रींची निर्मिती केली. कुरान म्हटलं या अय्युहन नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, सिंगल सेल से इंसान को पैदा किया, व खलक़ मिनहा ज़ौजहा, आणि त्याच्यापासूनच त्याची सहचरणी बनवली, त्याची पत्नी बनवली. आणि वबस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसा, आणि त्याच्यापासून अनेक मर्द आणि औरतें दुनिया के अंदर भेज दिए. एक ईश्वर तुमचं कुटुंब देखील एक. तुम्ही मानव म्हणून सर्व समान आहात. तुमच्या सर्वांचं रक्त लाल आहे, माझं रक्त बी निगेटिव्ह आहे. जर दराडे साहेबांचं बी निगेटिव्ह असेल तर त्यांचं रक्त मला चालेल. माझा सख्खा भाऊ त्याचं जर बी पॉझिटिव्ह असेल किंवा दुसरं असेल तर ते मला चालणार नाही. तर ही एक मानवता आहे. आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जो संदेश दिला गेला मानवतेला, तो संदेश देखील एकच होता. तोच आद्य धर्म जो आदमला दिला गेला. पूर्वी त्या काळी भाषा अरबी नव्हती. कोणती भाषा असेल आपल्याला माहित नाही, पाली असेल, संस्कृत असेल, हिब्रू असेल, जी काही भाषा असेल त्याच्यामध्ये त्या धर्माचं जो नाव होतं ते नाव शांती धर्मच होतं. आणि असं आमचं म्हणणं आहे की त्या धर्मामध्ये बिघाड होत राहिला. आमचं म्हणणं नाही, प्रत्येक पुस्तकामध्ये आलं, आपल्याकडे गीतेमध्ये आलेलं आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा या धर्तीवर पाप वाढतो, धर्म भ्रष्ट होतो, तेव्हा असं सांगितलं जातं की मी प्रगट होतो. थोडासा फरक इकडे असा आहे, इस्लाममध्ये असं म्हटलं, आपल्याकडे आपण म्हणतो की अवतार आले आणि ते अवतार येऊन ईश्वर अवतार घेऊन मग त्या पापांचा नायनाट करतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो. इथं असं म्हटलं जातं की जे ईश्वर मनुष्यामधून मनुष्य निवडतो आणि त्यांच्यावर आपल्या दिव्यवाणीचं अवतरण करतो, ते अवतरित पुरुष आहेत. फरक काहीच नाही. आणि सांगितलं 1,24,000 पैगंबर आले, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पैगंबर आले, आणि मोहम्मद पैगंबर साहेब ही त्याची अंतिम कडी आहे असं आमचं म्हणणं आहे. हे महत्वाचं आहे, कारण पूर्वीचे जे पैगंबर होते, जे मेसेंजर होते, ते त्या काळासाठी आणि त्या प्रदेशाकरता होते. आणि मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो संदेश दिला हा संपूर्ण मानवतेसाठी आहे. आणि हे सांगितलं गेलं, कुरानमध्ये आलं अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती, आज मी तुमच्या धर्माला पूर्णत्व प्रदान केलं. पूर्वी मनुष्य एवढा विकसित नव्हता. तो कुठं गाऱ्यामध्ये राहायचा, कबिल्यामध्ये राहायचा, तेव्हा त्याला तेवढी समज नव्हती. तर जेवढी त्याची अक्कल होती त्यानुसार त्याला मार्गदर्शन दिलं गेलं. आणि जेव्हा तो एका लेवलला पोहोचला, आपण म्हणतो ना की आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो की 18 वर्षानंतर मत देण्याचा अधिकार आहे, 17 वर्षाचं मुलं को अक्कल नहीं का, त्याला है उसको भी समझ, लेकिन अभी 18 पर आएगा तो वो जाकर के उसको अधिकार मिलेगा. तर हे सांगितलं की मोहम्मद पैगंबर साहेब त्याची शेवटची आणि अंतिम कडी आहे. मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो संदेश दिला त्याला म्हटलं जातं इस्लाम, त्याला म्हटलं जातं शांती धर्म. आलं लक्षामध्ये? वेगळं काहीच नाही, एकच तुमचा ईश्वर, तुमचा कुटुंब एक, तुम्ही मानव म्हणून सर्व समान आहात.
तुम्हाला जो संदेश दिला गेला तो संदेश देखील एकच आहे. संदेशामध्ये बिघाड झाला, बिघाड केला धर्माच्या मानणाऱ्यांनी, त्यांनी ईश्वराला बाजूला सारलं, स्वतः येऊन बसले. त्या धर्माला पुन्हा पूर्णत्व त्या धर्मामध्ये जेव्हा बिघाड होत राहिला, पैगंबर येत राहिले, अवतरित पुरुष येत राहिले,